मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मुंबईच्या सायन परिसरामध्ये विशेषतः पाणी साचलेलं आहे। ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये सुद्धा पाऊस आहे। मुंबईला पावसाचा येलो अलर्ट दिला गेलेला आहे, तर ठाण्याला सुद्धा हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। आणि सध्या सगळीकडे पावसाची ही संततधार अगदी सकाळपासूनच पाहायला मिळते। मुंबईसह उपनगरांमध्ये सुद्धा पाऊस कोसळतोय। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, सध्या नेमके तुम्ही कुठे आहात आणि तिथली नेमकी काय परिस्थिती आहे मुंबई आणि एकंदरीत उपनगरातली सुद्धा पावसाची? नक्कीच रिद्धी, पाहिलं तर मागील 2 दिवसापासून त्या पावसाने जर विश्रांती घेतली, त्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे। दरम्यान मी आता सध्या सायन परिसरात आहे, जिथे आपण मागे पाहू शकतो हा जो संपूर्ण रस्ता आहे, त्या रस्त्याच्या मधल्या भागात काही पाणी तुंबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि असंच काही चित्र सायनच्या अनेक भागात देखील आहे, जिकडे मधल्या जे सकल जागा आहे तिथे पाणी भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर सकाळपासून मुंबईमध्ये जो पावसाने आहे तो जोर धरला आहे। आज मुंबईमध्ये येलो अलर्ट हा जाहीर करण्यात आला आहे। मुंबईसह उपनगरामध्ये देखील येलो अलर्ट आहे तो जाहीर करण्यात आला। त्याचबरोबर विदर्भामध्ये देखील आपल्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये ठाणे, पुणे, पालघर असलेल्या संपूर्ण परिसरामध्ये जो ऑरेंज अलर्ट आहे तो जाहीर करण्यात आला आहे। एकंदरीत पाहिलं तर सकाळपासून मुंबईमध्ये जो पावसाने तो जोर पकडलेला आहे। सध्या तरी मुंबईची जी वाहतूक आहे ती सध्या तरी सुरळीत चालू आहे। मात्र जर पावसाचा जोर दिवसभर असाच चालू राहिला तर त्या वाहतुकीला देखील खूप मोठा परिणाम हा पडू शकतो। कारण आपण जर पाहिलं नुकताच जेव्हा मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस पडला होता तेव्हा देखील मुंबईची वाहतूक विस्कळीत झाली होती। आणि आज सकाळपासून मुंबईमध्ये जो पावसाने तो जोर घेतला आहे। त्याचबरोबर मुंबईसह उपनगरमध्ये देखील आपण पाहिलं तर जो मुसळधार पाऊस आहे तो पडत आहे। आज मुंबईमध्ये येलो अलर्ट आहे जाहीर केला आणि त्या अनुषंगाने मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार देखील पाऊस पडू शकतो। आणि असाच पाऊस जर दिवसभर सुरू राहिला तर मुंबईच्या वाहतुकीला देखील खूप मोठा परिणाम पडेल। मात्र येणाऱ्या तासांमध्ये मुंबईचं वातावरण कसं असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी रिद्धेश, मुंबईकरांसाठी किंवा उपनगरामध्ये राहणाऱ्यांसाठी ज्यांना आता घराबाहेर पडायचंय, आपल्या कार्यालयात पोहोचायचंय, त्यांच्यासाठी कुठल्या विशेष सूचना दिल्या गेल्यात का? कारण वाहतुकीवर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे। नक्कीच आपण पाहिलं तर सध्या मुंबईची वाहतुकी आहे ती सध्या तरी सुरळीत सुरू आहे। मात्र आज मुंबईमध्ये जो अलर्ट जाहीर केला त्या अलर्टला पाहता आज सकाळच्या वेळी तरी मुंबईकरांची जी वाहतूक असेल, जो प्रवास असेल, जर कामानिमित्त जर ते घराच्या बाहेर पडत असेल तर त्यांचा प्रवास हा सुरळीत होईल। मात्र जर येणाऱ्या काही तासामध्ये मुंबईमध्ये जर पावसाचा जोर हा असाच राहिला तर त्या वाहतुकीचा खूप मोठा परिणाम पडू शकतो। त्यामुळे पालिका प्रशासनाने आवाहन केलं आहे की जर तुम्हाला आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा। कारण जर मुंबईमध्ये जो बदलता वातावरण आहे, बदलत्या वातावरणाचा खूप मोठा फटका हा मुंबईच्या वाहतुकीला पडू शकतो। आज आपण एकंदरीत पाहिला गुरुवार आहे, कामाचा दिवस आहे। कामानिमित्त मुंबईकर हे कामासाठी ऑफिसला जाण्याकरता सकाळची वेळ आहे, घराबाहेर निघतात। मात्र आज सकाळपासून ज्या अनुषंगाने मुंबईमध्ये पाऊस पडत आहे, सध्या तरी मुंबईची जी वाहतूक आहे ती सुरळीत सुरू आहे। आपण आपल्या मागे देखील पाहू शकतो मुसळधार पाऊस जरी सुरू असला तरी वाहतुकीवरती सध्या तरी कुठलाच परिणाम होत नाही। कारण महानगरपालिकेचे प्रशासनाचे जे अधिकारी आहे ते देखील रस्त्यावर उतरले आहे। जिथे पाणी तुंबले त्या मशिनीच्या मदतीने संपूर्ण जे पाणी आहे ते काढण्याचं काम आहे ते तिकडे सुरू आहे। मात्र असंच स्थिती जर मुंबईमध्ये दिवसभर सुरू राहिली तर ह्याचा फटका वाहतुकीवरती पडू शकतो। त्यामुळे येणारे काही तास हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे की मुंबईमध्ये वातावरण कसं राहतं। आज दिवसभर मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हा देण्यात आहे। मात्र येणाऱ्या तासामध्ये समजेल की मुंबईचं वातावरण कसं असेल। जर असाच दिवसभर पावसाळा हा सुरू राहिला तर मुंबईच्या वाहतुकीला खूप मोठा याचा फटका पडू शकतो। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।